गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेत असलेलं हनी ट्रॅप प्रकरण, नाशिकमधून सुरू झालेल्या या प्रकरणाचं कनेक्शन आता जळगावपर्यंत पोहोचलंय। या प्रकरणात काही दिवसांपूर्वी जळगावमधल्या प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केली आहे। एक सामान्य कार्यकर्ता ते कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक, या लोढाच्या प्रवासावर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यासोबतच लोढाच्या राजकीय कनेक्शनची ही चर्चा होते। शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसेंनी हनी ट्रॅप प्रकरण अधिकाऱ्यांपुरतं मर्यादित नसून अनेक मोठे राजकीय नेतेही यात अडकलेत। लोढाच हनी ट्रॅप प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे, त्यामुळे लोढाची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबतचा प्रफुल्ल लोढाचा फोटो पोस्ट करत या फोटोची चौकशी व्हायला पाहिजे असं म्हटलंय। तसंच एक बटन दाबलं तर सगळं काही उघड होईल असा महाजनांना धमकी देणारा लोढाचा व्हिडिओही समोर आलाय। गिरीश महाजनांचीही या सगळ्यावर प्रतिक्रिया आली आहे। त्यामुळे सध्या हनी ट्रॅप प्रकरणात चर्चेत आलेला प्रफुल्ल लोढा आहे कोण, त्याचे राजकीय नेत्यांशी असणारे संबंध, महाजन आणि लोढाचं सख्य, ते त्यांच्यातला वाद आणि त्याच्यावर होणारे आरोप, या सगळ्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। प्रफुल्ल लोढा हा जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहुर गावचा रहिवासी। गावात शेती, प्लॉट, थिएटर तसंच वेगवेगळ्या ठेकेदारीचा व्यवसाय तो करायचा। सुरुवातीला त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण मंत्री गिरीश महाजन सरपंच झाल्यानंतर लोढा महाजनांसोबत त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करायला लागला। काही काळ आरोग्य सेवकाचंही काम लोढानं केलंय। जवळपास 20 वर्ष महाजनांचा कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर लोढानं राजकारणातही प्रवेश केला। ग्रामपंचायतीची निवडणूक लोढानं लढवली होती। 1995 मध्ये त्यानं पंचायत समितीची निवडणूक सुद्धा लढवली, पण त्यात त्याचा पराभव झाला। या सगळ्या दरम्यान लोढा महाजनांचा निकटवर्तीय बनला होता। पण जेव्हा गिरीश महाजन मंत्री झाले तेव्हा लोढाच्या महत्त्वाकांक्षा सुद्धा वाढल्या। लोढा महाजनांकडे मोठ्या कामांसाठी मागणी करायला लागला, पण याच कारणावरून पुढे लोढा आणि महाजनांमध्ये अंतर पडत गेलं। लोढा महाजनांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करायला लागला। लोढानं महाजनांवर त्यावेळी अनेक गंभीर आरोप सुद्धा केले होते। त्याच संदर्भातला एक व्हिडिओ संजय राऊत यांनी त्यांच्या X हँडलवर पोस्ट केलाय। हा व्हिडिओ प्रफुल्ल लोढाचा आहे। यात मी जामनेर पोलीस स्टेशन, SP ऑफिस आणि मुख्यमंत्र्यांना माझ्या स्वसंरक्षणासाठी निवेदन दिलंय, कारण जामनेर तालुक्यातील जी विकृती आहे त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे। मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत। गिरीश महाजन म्हणाले की पुरावे असतील तर मी पोलिसांकडे जावं, पण मला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही, फक्त एक बटन दाबण्याचा उशीर आहे। पण मी कोणाला तरी वहिनी, कोणाला आई आणि कोणाला मुलगी मानलंय, म्हणून गप्प आहे असं लोढानं या व्हिडिओत म्हटलं होतं। थोडक्यात सांगायचं तर लोढानं गिरीश महाजन यांनाच एक बटन दाबलं तर सगळं उघड होईल अशी धमकी दिल्याचं स्पष्ट आहे। परिणामी लोढा आणि महाजन यांच्यातले चांगले संबंध बिघडले आणि त्यांनी टोक गाठल्याचं दिसून येतं। पुढे भाजपमधून बाहेर पडत प्रफुल्ल लोढानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। राजकारणात एखादं पद मिळवून महाजनांचा राजकीय शत्रू बनण्याचाही लोढानं प्रयत्न केला। कधी भाजप, कधी राष्ट्रवादी, तर कधी वंचित बहुजन आघाडी अशा पक्षांमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न लोढानं केला होता। 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीकडून लोढाला जळगावसाठी उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती, पण या घोषणेनंतर 5च दिवसात उमेदवारीचा अर्जही दाखल न करता लोढानं उमेदवारी मागे घेतली होती। माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, मी माझ्या मर्जीनं उमेदवारी मागे घेतोय असं लोढानं तेव्हा सांगितलं होतं। पण एकीकडे वंचितकडून उमेदवारी मिळत असतानाही ती नाकारून लोढानं पुन्हा एकदा 2024 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। त्याच्याकडे भाजपनं कोणतंही पद दिलं नसलं तरी महाजन आणि लोढामध्ये वाद असताना, इतके आरोप झाले असतानाही लोढाला परत पक्षात का घेण्यात आलं असा प्रश्नही उपस्थित झाला होता। त्यावेळी लोढानं महाजनांना दिलेली धमकी आणि त्याच्याकडे असलेले पुरावे बघता हेच पुरावे नष्ट करण्याच्या बदल्यात लोढाला आमिष दाखवून पुन्हा एकदा पक्षात घेण्यात आलं असावं असेही आरोप झाले होते। आता हाच प्रफुल्ल लोढा पुन्हा एकदा चर्चेत आलाय, कारण ठरलंय ते राज्यातलं हनी ट्रॅप प्रकरण। साकीनाका पोलिसांनी 5 जुलैला चकालामधल्या लोढा हाऊसमधून प्रफुल्ल लोढाला अटक केली आहे। साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात 62 वर्षीय प्रफुल्ल लोढावर 16 वर्षीय मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत चुकीचं कृत्य केल्याचा, त्यांचे अश्लील फोटो काढल्याचा, तसंच त्याच्या बंगल्यावर त्या मुलींना कोंडून ठेवत त्यांना धमकावल्याचाही आरोप आहे। सोबतच अंधेरी MIDC पोलीस ठाण्यात लोढाविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झालाय। त्यात त्याच्याविरुद्ध पॉक्सो, अत्याचार आणि हनी ट्रॅप अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। प्रफुल्ल लोढाला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी जळगाव, जामनेर आणि पहुरमधल्या त्याच्या मालमत्तांची झडती घेतली आहे।
झडती दरम्यान पोलिसांनी लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणंही जप्त केली आहेत. पण प्रफुल्ल लोढाला अटक झाल्यानंतर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाजनांविरुद्ध इतकी गरळ ओकूनही लोढाला पेढा भरवून परत पक्षात कसं काय घेण्यात आलं, असा सवाल शरद पवार गटाच्या एकनाथ खडसेंनी केलाय. तसंच त्यांच्याकडे लोढा महाजनांना शिवीगाळ करत असल्याचे रेकॉर्डिंग, व्हिडिओ आहेत असंही खडसे म्हणाले. एक बटन दाबलं तर सारं काही उघडकीस येईल. त्याचबरोबर तुम्ही ट्रायडेंट हॉटेलला 3 महिने पाय चाटत होतात. मी साऱ्या जगाला सांगेन की तुम्ही ट्रायडेंट हॉटेलला काय काय केलं, अशी धमकी लोढानं महाजनांना दिली होती, असंही खडसेंनी स्पष्ट केलंय. गिरीश महाजनांशी जवळीक वाढली आणि सामान्य कार्यकर्ता आज 50-60 कोटींचा मालक झाला. त्यानं ही संपत्ती कशी जमवली याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. ठाकरे सरकारच्या काळातही त्याच्याकडे असे काही फोटो असल्याच्या संशयावरून त्याच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. ते छापे कशासाठी टाकले हे पोलिसांच्या तपासून बाहेर येऊ शकेल. हे प्रकरण त्या 72 अधिकाऱ्यांचं नाही. हनी ट्रॅपिंगचा विषय वेगळा आहे. यामध्ये अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे. तसंच प्रफुल्ल लोढा हा हनी ट्रॅप प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा दावाही एकनाथ खडसेंकडून करण्यात आलाय. खडसेंव्यतिरिक्त शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात लोढाचा गिरीश महाजन यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असं त्यांनी सांगितलं. या एका फोटोची CBI मार्फत चौकशी होऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. 4 मंत्री, अनेक अधिकारी अडकलेत. शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार तेव्हा याच हनी ट्रॅपमुळे पळाले, असं ट्विट संजय राऊतांनी केलं होतं. तसंच प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅपमधून अनेक महत्त्वाच्या लोकांना भाजपच्या वतीनं पकडत होता. स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत त्याचा सत्कार स्वीकारतानाचा फोटो आहे, असं म्हणत संजय राऊतांनी लोढाचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटोही माध्यमांना दाखवला. हा भाजपचा खास हस्तक आहे आणि याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षांच्या आणि स्वतःच्याही लोकांवर ट्रॅप लावले गेलेत. पण आता ते स्वतःवरच उलटल्यानं लोढाकडे असलेले 4 पेनड्राईव्ह आणि 2 CD शोधण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू आहे. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये काही डाग धुतले जात नाहीत, त्यातला हा एक डाग आहे, असं राऊत म्हणाले. पण या सगळ्या आरोपांनंतर गिरीश महाजन यांनीही पत्रकार परिषद घेत लोढाचे काही फोटो दाखवले. सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर अशा अनेक राजकीय नेत्यांसोबत लोढाचे फोटो आहेत. मग हनी ट्रॅप प्रकरणात त्या नेत्यांचीही SIT मार्फत चौकशी व्हायला पाहिजे, असं महाजन म्हणाले. तसंच लोढा हा सर्वपक्षीय कार्यकर्ता होता. जेव्हा खडसेंच्या मुलानं स्वतःला संपवलं तेव्हा याच लोढानं खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केल्याचा आरोप केला होता. निखिल खडसेंच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रफुल्ल लोढानंच केली होती, असं गिरीश महाजनांनी सांगितलंय. आता लोढावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतल्या बावधन इथंही आणखी एक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळं हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत आलेला प्रफुल्ल लोढा, त्याचे राजकीय नेत्यांशी असलेले संबंध आणि त्याच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे येत्या काही काळात राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ होण्याची शक्यताही वर्तवली जाते. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? कधी काळी जवळचा कार्यकर्ता ठरलेला लोढामुळे महाजनांच्या अडचणी वाढणार का, की यात काही वेगळीच नावं समोर येणार? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.